नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण अभ्यासाला लागू भविष्य घडवू या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र चाटे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. मच्छिंद्र चाटे सर मागील 38 वर्षांपासून चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत करतात. चाटे कोचिंग क्लासेसचा लाभ आतापर्यंत 13 लाख विद्यार्थ्यांनी घेतलाय. मच्छिंद्र चाटे सर 10वीला गुणवत्ता यादीत तिसरे आणि मागासवर्गीय म्हणून राज्यात प्रथम आले होते. सरांनी सिव्हिल इंजिनिअरिंग देखील केले, परंतु त्यांनी नोकरी करण्याऐवजी विद्यार्थ्यांना घडवणे हे ध्येय मानलं. चाटे सरांनी आतापर्यंत बिनधास्त, चिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि मेनका उर्वशी या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि हिंदी भाषेतही चित्रपट बनवलेत. चाटे सरांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत यूट्यूब चॅनल देखील प्रसिद्ध आहे. तर आज आपण विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून त्यांच्या पालकांसाठी तुम्ही एक खुशखबर देणार आहे, यापासून सुरुवात करूया. तर नेमकी ही खुशखबर काय आहे सर? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये मागील 38 वर्षांपासून मी काम करतोय शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्राची मला समस्या जी आहे ती समस्या माहिती आहे. आणि ती समस्या आहे की गणित विषयाला चांगले शिक्षक नसणं. जे आहेत शिक्षक फार चांगले आहेत, पण अनेक ठिकाणी गणित विषयात खास करून भूमितीला वगैरे तर शिक्षकच नाहीत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा गणिताचा अभ्यास कमी होतो. आणि 10वीचा गणित हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी मी एक संकल्प केला आहे की आत्ता जे 10वीचे विद्यार्थी आहेत मराठी माध्यमातून, सेमी इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी माध्यमातून, त्या विद्यार्थ्यांसाठी 10वीचं गणित मी स्वतः शिकवणार आहे. आणि हे व्हिडिओ तुम्हाला 22 एप्रिलपासून माझ्या मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल आणि मच्छिंद्र चाटे इंग्रजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आणि त्यातून अभ्यास करता येईल. 5वी ते 9वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही त्यांचंही गणित मी पूर्ण शिकवणार आहे. आणि या गणिताचे व्हिडिओ 10 जूनपासून आपणाला मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल आणि मच्छिंद्र चाटे इंग्रजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. मला निश्चित खात्री आहे की माझ्या या व्हिडिओमुळं विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करायला फार सोपं होईल. फक्त विद्यार्थ्यांना, पालकांना एकच नम्र विनंती आहे की खास करून 5वी ते 7वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत स्वतः पालकांनी किंवा अन्य कुणीतरी एक व्यक्ती बसावी की मुलांना काय करायचं हे समजलं पाहिजे. 8वी, 9वी, 10वीचे विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहून त्यांना काय करायचं याचा अंदाज निश्चित येईल. आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गणिताची भीती मला पूर्णपणे काढून टाकायची आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की विद्यार्थ्यांना, पालकांना ही बातमी निश्चितच आनंद देणारी आहे. अगदी जसं तुम्ही सांगितले की पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खास करून ही तर खुशखबर आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून 3 भाषांमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार देखील आहे. मात्र तरीही विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका असतील, तर त्या शंकांचं निरसन कसं होईल? त्या शंका नेमक्या कशा सुटतील? विद्यार्थ्यांना काहीही अडचणी असतील, विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या अडचणी जर यूट्यूबच्या कॉमेंटमध्ये टाकल्या तर पूर्ण चॅनलवरून येणाऱ्या कॉमेंट्सचा अभ्यास करून दर रविवारी मी एक व्हिडिओ बनवून टाकेन आणि सगळ्या शंकांची उत्तरं देईन. तर विद्यार्थ्यांना शंका सोडवता येतील. आणि प्रत्येक व्हिडिओ संपताना होमवर्क काय करायचा, अभ्यास काय करायचा याबद्दलच्या व्यवस्थित सूचना दिलेल्या असतील. अगदीच. त्यामुळे दर रविवारी विद्यार्थ्यांच्या ज्या शंका आहेत त्या सुटणार आहेत आणि अर्थात याचा फायदा तर विद्यार्थ्यांना होणारच आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या क्लासेसच्या नेमक्या किती शाखा आहेत आणि किती बॅचेस आपण घेतो? महाराष्ट्रामध्ये चाटे कोचिंग क्लासेसच्या 80च्या आसपास शाखा आहेत. काही शहरांमध्ये काही विविध कारणामुळं काही शाखा कमी झालेल्या आहेत, पण लवकरच त्या पूर्ववत सुरू होतील. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शाखा आहेत त्यांच्यामध्ये 5वी ते 10वी पर्यंत शालेय शिक्षणाच्या स्पेशल बॅचेस आयोजित करत असतो. याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तयारी करून घेतो. आणि 11वी 12वीसाठी सुद्धा आमच्याकडे स्पेशल बॅचेस आहेत. स्पेशल बॅचेससोबत इंटिग्रेटेड बॅचेससुद्धा आहेत. आणि इंटिग्रेटेड बॅचेस म्हणजे कॉलेज आणि क्लास एकाच ठिकाणी, वेगळं कॉलेज लावण्याची गरज नाही, वेगळ्या क्लासला जाण्याची गरज नाही. म्हणजे तुमचा वेळेचं पण वेळ वाचेल आणि ही वेळ तुम्हाला अभ्यासासाठी वापरता येईल. म्हणजे इंटिग्रेटेड बॅचेसमध्ये आम्ही शिकवू पण
आणि विद्यार्थ्यांकडून करून पण घेऊ. तर त्यामुळं इंटिग्रेटेड बॅचेसचे रिझल्ट्स फार चांगले येत आहेत. आणि जे विद्यार्थी 11वी-12वीला आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड बॅचेसचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आम्हाला संपर्क साधावा. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की काही स्पेशल बॅचेस ज्या आहेत त्या आपल्याकडे घेतल्या जातात, मात्र इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे नेमकं काय आणि या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना काय काय शिकवलं जातं? इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे आम्ही सध्या 11वी-12वीला चालवतो. लवकरच 5वी ते 10वीसाठी सुद्धा इंटिग्रेटेड कोर्सेस सुरू करावेत अशी आमची योजना आहे. इंटिग्रेटेड कोर्सेसमध्ये वेगळी शाळा आणि वेगळा क्लास असं नाही. शाळा आणि क्लास एकच. शाळेमध्येच तिथं शिकवलं पण जाईल आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून पण घेतला जाईल. आता काय होतं की शाळेमध्ये शिकवलं जातं, बरोबर आहे, त्यांचा वेगळा गृहपाठ दिला जातो. नंतर मग मुलांना ते अपुरं वाटतं म्हणून आणखी वेगळा क्लास लावावा लागतो. मग तिथून आणखी एक वेगळा गृहपाठ दिला जातो. मग शाळेचा गृहपाठ करायचा का क्लासेसचा गृहपाठ करायचा, ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची दमछाक होते. आणि शाळेला वेगळं जाणं, क्लासला वेगळं जाणं, ह्याच्यामध्ये वेळेचा फार मोठा अपव्यय होतो. आणि हे सगळं टाळण्यासाठी इंटिग्रेटेड बॅचेस म्हणजे जिथं शाळा तिथंच क्लास आणि शिकवणं दोन्हीही एकच. त्याच्यामुळं शिकवलं पण व्यवस्थित जातं आणि विद्यार्थ्यांकडून व्यवस्थित करून पण घेतलं जातं. तर अशा इंटिग्रेटेड बॅचेसचा रिझल्ट फार चांगला आहे. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की रिझल्ट चांगला आहे, विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. मात्र मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढे गेल्यानंतर सेमी इंग्लिश येतं किंवा इंग्रजी विषय देखील कुठेतरी कठीण होत जातो. जेवढी गणिताची भीती आहे तेवढी इंग्रजीची देखील असते. अशा वेळेला मग विद्यार्थ्यांना आपण कसं मार्गदर्शन करतो? काय होतं, इंग्रजीचं परीक्षेचं स्वरूप थोडंसं हलकं केलेलं आहे. त्याच्यामुळे इंग्रजीची भीती थोडीशी कमी झालेली आहे. पण गणितामध्ये हे झालेलं नाही, बदल झालेला नाही. आणि स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा महत्त्वाचा विषय असतोच आणि त्यामुळे गणिताची भीती थोडी जास्त असते. आणि एक मुद्दा बरोबर आहे की पूर्वी काय होतं, महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% मराठी मीडियम होतं आणि 10% इंग्रजी होतं. पण नंतर हे 10% थोडंसं वाढत गेलं, 15, 20, 25% इंग्रजी मीडियम गेलं. आणि नंतर सेमी इंग्रजी पद्धत इंट्रोड्यूस झाली. त्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे विषय इंग्रजीतूनच शिकवले जातात आणि बाकी विषय मराठी मीडियममधून असतात. पण असं जरी असलं तरी याच्यामध्ये एक गडबड होते की त्या मुलांचं इंग्रजी मुळात थोडंसं कच्चं असतं आणि सायन्स आणि मॅथ्स आता इंग्लिशमधूनच शिकवायचे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना फारच समस्या निर्माण होतात. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे गणित आणि विज्ञान हे दोन महत्त्वाचे विषय की ज्याचा पुढच्या शिक्षणामध्ये फार महत्त्वाचा संबंध आहे. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना क्लासेसची गरज खूपच भासते. कारण एकतर मुळात गणिताला व्यवस्थित शिक्षक नसणं आणि त्यात पुन्हा इंग्रजीतून अभ्यास करायचा असणं, त्याच्यासाठी योग्य शिक्षकांची आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून नेमकं करून कसं घ्यायचं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. अगदीच जसं तुम्ही आता सांगितलं की या सगळ्यामध्ये शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र जेव्हा विद्यार्थी सेमी माध्यमातून समोर येतो आणि एखादा कॉन्व्हेंटचा किंवा संपूर्ण इंग्रजी माध्यमातला एखादा विद्यार्थी असतो, तर पुढे या दोघांना जेव्हा एकत्र मिळून करिअर करायचं असतं तेव्हा शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे त्या विद्यार्थ्याला कॉन्व्हेंट सारख्याच मुलासोबत एक स्पर्धा करता यावी यासाठी? असा एक गोष्ट काय असते की तेव्हा अभ्यास करत असताना मराठी मीडियमच्या मुलांना मराठीत असल्यामुळे शालेय शिक्षण फार सोपं वाटतं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर 11वी-12वीला जेव्हा इंग्रजीतून करायचं असतं तेव्हा थोडंसं अवघड जातं. पण हा पॅच फार छोटासा असतो, 6 महिने 1 वर्षाचा असतो आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी ॲडजस्ट होऊन जातो. एक गोष्ट मी पालकांच्या वगैरे लक्षात आणून देऊ इच्छितो की मागच्या 50 वर्षांचा जर व्यवस्थित स्टॅटिस्टिकली अभ्यास केला तर एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांचा अभ्यासक्रम फार व्यवस्थित होता. आणि जागतिक स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी मोठमोठे क्षेत्रामध्ये यश मिळवलं, म्हणजे फेसबुक असेल, यूट्यूब असेल, गुगल असेल किंवा नासा असेल किंवा अमेरिकेत किंवा इतर बाहेरच्या अनेक जगामध्ये, तर तिथं महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचे विद्यार्थी फार मोठ्या संख्येनं गेले. आणि मुख्य म्हणजे हे सगळे विद्यार्थी एकतर मराठी मीडियमचे होते किंवा तेलुगू मीडियमचे होते. पण तरीही
त्यांना त्या ठिकाणी यश मिळवताना काहीच अडचण आली नाही. अगदीच. जी संख्या आता तुम्ही सांगितली ती खरं तर फार मोठी आणि यामध्ये तुमचा देखील तितकाच वाटा आहे, कारण 13 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांचा अभ्यास घेतलाय आणि त्यास वेगवेगळ्या ठिकाणी उत्तमरित्या करिअर करतायत. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची शैक्षणिक परिस्थिती किंवा क्लासेस, जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस येतात, यात तुम्हाला काही प्रामुख्यानं बदल किंवा फरक वाटतो का? फरक आहे, फार मोठा फरक आहे. काय होतं की पूर्वी विद्यार्थ्यांना डिस्ट्रॅक्ट करणारी किंवा विद्यार्थ्यांचं चित्त वेधून घेणारी साधनं कमी होती असं वाटायचं. पण आता मात्र जो काही डिजिटल एजमध्ये आपण आलेलो आहोत आणि लवकरच ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजमध्ये आपण जातो आहोत. तर या कालावधीमध्ये विद्यार्थी हा पूर्णपणे इकडं डिजिटलकडं अट्रॅक्ट झालेला आहे आणि त्याचा फार मोठा वेळ फेसबुकवर किंवा यूट्यूबवर जातोय, यात काहीच शंका नाही. आणि लहान लहान मुलंसुद्धा की त्यांना आता इतर काही जग नको असतं, मोबाईलच हवा असतो. आणि त्यामुळं मित्रांनो, मोबाईलचं व्यसन हा आजच्या पिढीचा फार मोठा विषय होणार आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी फार मोठ्या मदतीची गरज पडणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट आहे, मोबाईल वापरू नका असं आम्ही म्हणणार नाही. मी स्वतः तर पुढाकार घेतला आहे की यूट्यूब पाहूनच तुम्ही गणिताचा अभ्यास करा. आणि जी गोष्ट तुम्हाला अट्रॅक्ट करते की आज ठीक आहे यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहताय, पण कोणते व्हिडिओ पाहताय? तुमच्या कामाचे व्हिडिओ पाहाल तर तुमचा फायदा होईल आणि तुम्ही उगीच टाइमपास करत बसाल तर तुमचं फार नुकसान होईल. मित्रांनो, वेळ ही फार महत्त्वाची आहे. आमचं आयुष्य कशाचं बनलेलं असेल तर आमचं आयुष्य वेळेचं बनलेलं आहे. आणि ही वेळ आपण जर योग्य गोष्टींसाठी वापरली नाही तर आपण आपल्या आयुष्यावर फार मोठा अन्याय करतो आहोत, हे लक्षात घ्या. आणि आपलं ज्ञान कसं वाढेल त्यासाठीच विद्यार्थ्यांनी आपली वेळ वापरली पाहिजे. अगदीच. तर विद्यार्थ्यांना वेळेचं महत्त्व देखील तुम्ही सांगितलंय आणि ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या आपली प्रगती हवी आहे, मात्र गणिताची कुठेतरी भीती वाटते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आहे खुशखबर, कारण स्वतः मच्छिंद्र चाटे सर यूट्यूबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मोफत गणित हा विषय शिकवणार आहेत. तुम्हाला जर का याविषयी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांकडून या बॅचेस बद्दल अधिक माहिती घेऊ शकता. ते एकंदरीतच या शैक्षणिक वाटचालीबद्दल आणि चाटे क्लास बद्दल आपण सरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत मच्छिंद्र चाटे सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्वतः आता गणित विषय देखील शिकवणार आहात, मात्र गणित असो किंवा कोणता दुसरा विषय देखील असो, त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून तुमचे विचार नेमके काय आहेत? मित्रांनो, अभ्यासाचा पाया ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रश्न हा आहे की अभ्यासाचा पाया म्हणजे काय? मित्रांनो, कुठल्याही गोष्टी क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुमची मानसिकता फार महत्त्वाची असते. आणि विद्यार्थ्याची मानसिकता घडवणारा एकच घटक असतो आणि तो घटक म्हणजे विद्यार्थ्याचं आईवडिलांवरील प्रेम. आणि मित्रांनो, माझा असा स्वतःचा अनुभव आहे, अभ्यास आहे, की ज्या विद्यार्थ्यांचं आपल्या आईवडिलांवर भरपूर प्रेम असतं ते विद्यार्थी जीवनामध्ये प्रचंड यशस्वी होतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचा आपल्या आईवडिलांवर प्रेम नसतं, कमी असतो किंवा सूडबुद्धीनं त्यांच्याशी वागत असतात, बंडखोर झालेले असतात, ती मुलं अभ्यासापासून दूर जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रात 38 वर्ष घालवल्यानंतर जर मला काही गोष्ट समजली असेल तर ती एकच, की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांवर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि हे प्रेम हाच त्यांचा अभ्यासाचा पाया असतो. विद्यार्थी आईवडिलांवर प्रेम करत असेल तर अभ्यास अतिशय मन लावून करतो, असं माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. आणि त्यामुळं विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामधलं जे काही रिलेशन्स आहेत, हे रिलेशन्स मजबूत कसे व्हावेत या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत. अगदीच. आणि अभ्यासाचा पाया तर मजबूत असणं गरजेचं आहेच, याचबरोबर आपली काही निवासी संकुलं देखील आहेत, तर ती नेमकी कुठे आहेत त्याबद्दल सविस्तररित्या काय सांगाल? मित्रांनो, गेल्या 10-15 वर्षांपासून आमचे 2 ठिकाणी निवासी संकुलं आहेत. आणि ही निवासी संकुलं आहेत छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद इथं, आणि दुसरं निवासी संकुल आहे पुण्यामध्ये. तर या दोन्ही निवासी संकुलांमध्ये विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची, अभ्यासाची, क्लासेसची
कॉलेजची सगळी सोय ही एकाच ठिकाणी झालेली आहे. आणि तिथं हायस्कूलचे पण विद्यार्थी राहू शकतात, 11वी-12वी कॉलेजचे पण विद्यार्थी राहू शकतात. आणि जवळजवळ 2,000 विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची, अभ्यासाची ही सोय या निवासी संकुलामध्ये आम्ही केलेली आहे. आणि या निवासी संकुलामधून येणारे रिझल्ट फार चांगले आहेत. कारण विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात नाही, विद्यार्थी एकाच ठिकाणी तिथंच असतो, विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टींसाठी वेळ दिला जातो, व्यायाम वगैरे पण करून घेतला जातो, जेवण वेळेवर दिलं जातं. आणि दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 3 तास अभ्यास करूनच घेतला जातो. संध्याकाळी 7 ते 10 असे सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसलेले असतात. मित्रांनो, भारतामध्ये शिक्षण क्षेत्रात जर काही विशेष घडत असेल तर ते विशेष म्हणजे चाटे कोचिंग क्लासेसनं किंवा चाटे ग्रुपनं सुरू केलेले निवासी संकुल ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या पद्धतीचे निवासी संकुल फार लवकर देशभर सुरू झाले पाहिजेत. कारण इथं विद्यार्थ्यांचा वेळ खर्च होत नाही, इथं विद्यार्थ्यांना कसलंही टेन्शन नाही, इथं विद्यार्थ्यांना मोबाईल वापरू दिला जात नाही आणि विद्यार्थी दिवसभर आपला वेळ अभ्यासामध्ये आणि स्वतःच्या वैयक्तिक कामामध्येच खर्च करतो. आणि त्यामुळे इथून येणारे रिझल्ट फार चांगले आहेत. या निवासी संकुलामधून आमचे अनेक विद्यार्थी IITला पण लागलेले आहेत, नीटला पण लागलेले आहेत आणि अतिशय चांगले रिझल्ट या शाळांमधून येतात. तर सध्या आमच्या या 2 ठिकाणी शाळा आहेत, एक औरंगाबादला आणि दुसरी पुण्यामध्ये. तर या शाळेमध्ये सध्या 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अवश्य संपर्क साधावा. प्रवेश घ्याच असं माझं काही म्हणणं नाही, परंतु विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी जाऊन ह्या शिक्षण संस्था पाहिल्या, तिथलं वातावरण पाहिलं आणि तिथली कार्यपद्धती पाहिली तर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि त्या निवासी संकुलामधून तुमच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल, फार मोठी क्रांती घडून येईल. या पद्धतीने या शिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेत आणि रिझल्ट फार चांगले आहेत, एवढीच गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकतो. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये आपले ही संकुल आहेत ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंय. मात्र पुण्याचा जर आपण विचार केला तर त्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. केवळ महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यांमधून जेव्हा विद्यार्थी आपल्याकडे येतात, आपल्या क्लासेसमध्ये येतात, तेव्हा नेमकं तुम्हाला काय वाटतं की हा संदेश आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील जातोय? आहे मित्रांनो, असं होतं, खूप वेळा होतं की जेव्हा मी क्लासेस सुरू केले होते तेव्हा हे क्लासेस औरंगाबादमधूनच सुरू केले होते आणि औरंगाबादमध्ये माझ्या क्लाससाठी मुंबईवरून, पुण्यावरून किंवा बाकीच्या ठिकाणावरून मुलं माझ्या क्लाससाठी औरंगाबादला यायची. आणि नंतर मग मीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलो. आणि नंतर जसं आता पुण्यामधली शिक्षण संस्था आहे तर पुण्यामधल्या शिक्षण संस्थेमध्ये गुजरातमधून किंवा मध्य प्रदेशामधून मुलं मुद्दाम किंवा आम्हाला 11वी-12वी चाटेकडेच करायचं म्हणून तिथे येतात आणि ॲडमिशन घेतात, तेव्हा फार आनंद वाटतो. पण मित्रांनो, असं न करता, कारण तिथं त्या संस्थेच्या मर्यादा आहेत, पूर्ण देशभर आणि पूर्ण महत्त्वाच्या शहरांमध्ये या पद्धतीच्या निवासी संकुलांची स्थापना करावी यासाठी चाटे क्लासेस प्रयत्न करत आहे. आणि त्या पद्धतीच्या संस्था फार लवकर पूर्ण देशभर आम्ही सुरू करू आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. अगदीच वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा जर तुम्ही विद्यार्थ्यांना देतातच तेही एकाच छताखाली, मात्र आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक संदेश देखील विद्यार्थ्यांना जर द्यायचा झाला तर तो तुम्ही काय द्याल? कुठेतरी शिक्षणामध्ये अपयश आलं तर विद्यार्थी टोकाचा विचार करता, तर तो न करता आपल्याकडे वेगवेगळे पर्याय आहेत, याविषयी त्यांना काय सांगाल? मित्रांनो, तुम्ही जिथं जागे व्हाल तिथं सकाळ झाली असं समजायचं. तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की कुठल्या तरी स्पर्धेमध्ये मी आहे आणि मी बाजूला गेलेलो आहे तर ती स्पर्धा विसरा. नंतर पुन्हा आणखी स्पर्धा येतील आणि त्या स्पर्धेची तयारी करता येईल. स्पर्धा असो किंवा परीक्षा असो किंवा जीवनातली कुठलीही संधी असो, तुम्ही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला यश मिळवता येणार नाही, हे सूत्र लक्षात ठेवा. आणि परीक्षा किंवा कुठलीही स्पर्धा याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तयारीला सगळ्यात जास्त महत्त्व द्या, रिझल्टला कधीही महत्त्व देऊ नका. एक उदाहरण मी तुम्हाला इतिहासातलं सांगतो की यांनी फार महत्त्वाचा आणि फार छान प्रश्न विचारलेला आहे. हे उदाहरणही तुमच्या लक्षात राहील की आझाद हिंद फौजेची स्थापना करून भारत स्वतंत्र करावा अशी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा होती. त्यांनी ते केलं, आझाद हिंद फौज बनवली, पण आझाद हिंद फौज देशाला स्वतंत्र करू शकली नाही. पण सुभाषचंद्र बोस यांनी जो केलं तो इतिहास झाला. हा इतिहास प्रत्येक पिढीला स्फूर्ती देणार आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधी अपयश आलं तर घाबरू नका, तुमचे प्रयत्न हाच इतिहास झाला पाहिजे.
आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजेत. यश अपयश प्रत्येकालाच मिळतं असं नसतं. एक दुसरं उदाहरण सांगतो डॉन ब्रॅडमनचं. डॉन ब्रॅडमन शेवटची कसोटी खेळत होते आणि त्यांना फक्त 4 रन हव्या होत्या, फक्त 4 रन. आणि त्या 4 रन काढल्या असत्या तर त्यांची बॅटिंगची सरासरी 100 झाली असती. पण मित्रांनो, त्यांना त्या 4 रन काढता आल्या नाहीत, ते 0वर आऊट झाले. डॉन ब्रॅडमन सारखा मनुष्यसुद्धा अशा परिस्थितीतून जाऊ शकतो. तर आपल्याला आलेलं अपयश काय फार महत्त्वाचं आहे असं नाही. थॉमस अल्वा एडिसन जेव्हा बल्बचा शोध लावत होते तेव्हा त्यांची फिलामेंट अनेक पद्धतीने 1000 वेळा फेल झाली, तरीही त्यांनी बल्बचा शोध लावलाच. तसं मित्रांनो, चिकाटी ही फार महत्त्वाची असते. रिझल्टला कधीही महत्त्व देऊ नका, एवढाच एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. प्रयत्न हाच इतिहास होत असतो. तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा संदेश देखील तुम्ही दिलाय. अपयश आलं तर घाबरून न जाता पुन्हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलंय, जे विद्यार्थी 5वी ते 10वीचा अभ्यास करतात आणि गणिताची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती आता दूर करा, कारण सर स्वतः YouTube चॅनलच्या माध्यमातून मोफत तुम्हाला गणित हा विषय शिकवणार आहे. आणि याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर, आज तुम्ही ते आलात आणि आमच्याशी इतका संवाद साधला, आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.